नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत राम जन्मोत्सव आणि रामनवमीची माहिती. चला तर बघूया. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आपण रामनवमी 2026 तारीख आणि शुभ मुहूर्त आणि पूजेची माहिती जाणून घेऊया. चला. रामनवमी पवित्र सण मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामला समर्पित आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान श्री रामाचा जन्मोत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी 9 दिवस चालणारे चैत्र नवरात्रीची सुद्धा समारोप होते. भगवान विष्णूचा 7वा अवतार असलेला श्रीरामाचा जन्म अयोध्या नगरी नवमी तिथीला पूर्ण सूत्र नक्षत्र आणि कर्क लग्नात झाला होता असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस भक्तासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे मानले जाते. या दिवशी भक्त मोठ्या उत्साहाने भगवान श्रीरामाची पूजा करतात. मंदिरामध्ये भजन कीर्तन रामायण पठण तसेच विविध धार्मिक कार्यक्रम सुद्धा आयोजित करतात. तसेच रामनवमी कधी आणि शुभ मुहूर्त काय आहे आपण ते पण पाहणार आहोत. वैदिक पंचांगानुसार भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी दुपारच्या मध्यात काळात झाला होता. त्यामुळे रामनवमीचे व्रत हे आणि उत्सव तोच दिवस धरून साजरा केला जातो. तसेच या दिवशी नवमी तिथी मध्य काळात विद्यमान असते. तसेच या वर्षी नवमी तिथी 26 मार्च 2026 वार गुरुवार रोजी सकाळी 11:41 सुरू होऊन तर 27 मार्च 2026 शुक्रवार रोजी सकाळी 10:08 पर्यंत राहणार आहे. त्यामुळे 27 मार्च रोजी नवमी तिथी माध्यमा काळातून स्पर्श करण्यात आली आहे. म्हणूनच यंदा रामनवमी हे 26 मार्च 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. भगवान श्रीरामाचा जन्म हा दुपारच्या वेळी झाला असल्यामुळे मानले जाते की त्यामुळे रामनवमीच्या दिवशी पूजा करण्यासाठी हे शास्त्रानुसार दुपारचा काळच शुभ मानला जातो. म्हणून यंदा पूजेचे शुभ मुहूर्त मध्य काळात सकाळी 11:21 पासून ते दुपारी 1:46 पर्यंत या दरम्यान पूजा करायची आहे. आपल्याला पूजा करून घ्यायची. तसेच रामाची ही पौराणिक कथेनुसार अयोध्याचा राजा दशरथ अत्यंत पराक्रमी आणि धार्मिष्ठान होता. परंतु त्यांना संतती नव्हती. त्यामुळे ते खूप चिंतेत असत. राजगुरूच्या सल्ल्याने त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रमोष्ठी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी राजाला दिव्य खीर खाण्यासाठी दिले. राजाने ती खीर आपल्या 3 राणींना म्हणजे कौशल्या कैकेयी आणि सुमित्राला यांच्यात वाटली. त्यानंतर चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात नवमी तिथीला राणी कौशल्या यांचे पोटी भगवान राम यांचा जन्म झाला. त्याच वेळी कैकेयीच्या पोटी भरत आणि सुमित्रेच्या पोटीत लक्ष्मण शत्रुघ्न यांचा जन्म झाला. भगवान श्रीराम हे श्री हरी विष्णू यांचे 7वे अवतार मानले जातात. त्यांनी पृथ्वीवर धर्माचा नाश करून धर्माची स्थापना केली होती. त्यांच्या जीवनात सत्य आणि कर्तव्य आदर्श आचरण मर्यादा याचे महत्व शिकवले जाते. तसंच आपल्याला रामनवमीची पूजा कशी करायची पूजा विधी. तर चला. रामनवमी पावन प्रसंगी भगवान श्रीरामाची कृपा मिळाली यासाठी भक्तांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. त्यानंतर स्नान करून सुचिर्भित व्हावे व पूर्ण श्रद्धेभावाने पूजाची तयारी करावी. स्नान केल्यानंतर सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. कारण भगवान श्रीरामाचा जन्म हा सूर्यवंशात झाला होता. म्हणून सूर्यापासून केल्यानंतर भगवान श्रीरामची पूजा आणि व्रत आणि जप करण्याचे संकल्प करावे. तसंच जर घरी पूजा करत असेल तर ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात किंवा उत्तर पूर्व दिशेला एक चौरंग ठेवून त्यावरही पिवळे वस्त्र अंतरावे आणि त्यावर भगवान श्रीरामाची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी. त्यानंतर गंगाजलाने भगवंतांना अभिषेक करावे व नंतर चंदन फुले धूप दीप फळे मिठाई व वस्त्र अर्पण करून विधीपूर्वक पूजा करावी. तसंच पूजेची वेळी राम मंत्राचा अर्थात श्री राम 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 हा मंत्राचा जप करावा व रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे व रामचरित्र मानस यांचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते.
शेवट भगवान श्रीरामाची आरती करावी आणि अर्पण केलेले प्रसाद भक्तांमध्ये वाटप करावे व रामनवमी हा केवळ भगवान श्रीरामाचा जन्म आणि उत्साह नसून धर्म, सत्य, कर्तव्य, आदर्श जीवनमूल्य आठवण करून देणारा पवित्र हे सण मानला जातो. तसेच सण मानला जातो. श्रीरामाच्या जीवनात आपल्या संयम, कर्तृत्व, आदर आणि न्याय याचे महत्व सुद्धा शिकवले जाते. तसेच या दिवशी भक्तिभावाने पूजा, जप, दान आणि रामनामाचे स्मरण केल्याने मनाला शांती मिळते आणि जीवनात सकारात्मकता, ऊर्जा निर्माण होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे रामनवमीचा सण आपल्या केवळ धार्मिक भावनेनिशी जोडत नाही, तर श्रीरामाच्या आदर्शानुसार जीवनात जगण्याची प्रेरणा सुद्धा देतो. तसेच रामनवमी ही साजरी केली जाते. रामनवमीला हा सण भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त साजरा केला जातो. भगवान श्रीराम हे धर्म, सत्य आणि मर्यादाचे प्रतीक मानले जातात. रामनवमी उत्तर हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाच्या पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. तुम्हाला मग असे म्हणल्यासारखं रामनवमीचे धार्मिक महत्व काय आहे? या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा व जप, नामस्मरण केल्याने जीवनातील अडचणी हे दूर होतात आणि घरात सुख, शांती व समृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसंच या दिवशी श्रीरामाची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापना करून फुले, फूल, नैवेद्य अर्पण करावे व रामरक्षा स्तोत्र तुम्हाला म्हणल्यासारखं मगाशी पठण करावे. व तसंच या दिवशी रामनवमी दिवशी धार्मिक ग्रंथ वाचल्याने तुमच्या मनोकामना हे पूर्ण इच्छा होतात आणि रामरक्षा स्तोत्र हे तुम्ही त्या दिवशी पठण करा. तुम्हाला जितकं होईल तितकं तुम्ही 11 वेळा पठण करा रामरक्षा स्तोत्राची. रामरक्षा स्तोत्र हे पठण करा. परत आपल्याला रामनवमीच्या यंदा रामनवमी कधी आहे आपण हे जाणून घेतलेलं आहे व शुभ मुहूर्त पूजा, रामनवमीची पूजा कशी करायची त्याचप्रमाणे पूजा करा. तुमच्या जवळ जर मंदिर असले तर घराजवळ जाऊन रामरक्षा स्तोत्र तिथं म्हणा. तिथं नाही जमलं तर तुम्ही घरी सुद्धा रामरक्षा स्तोत्र हे पठण करू शकतो. अशी आहे श्रीराम जन्मोत्सवाची माहिती व रामनवमीची माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.